पोराओ, आता काही दिवसात तुमचे पेपर संपन, मग तुमची शाळा पूर्ण होईल. मग तुम्ही सगळे आपापल्या ठिकाणी निघून जासाल. पण जे मित्र तुमच्या वर्गात बनले ते मित्र तुमच्या जिंदगीत कधीच बनणार नाही. आयुष्यात तुम्ही लय पैसा कमवसाल, पण हे दिवस तुम्हाला कोटी रुपये देऊन बी वापस भेटणार नाही. सर, मी किती बी मोठा झालो ना तरी तुम्हाला विसरणार नाही. बाळा हो, तुमची शाळा पूर्ण झाल्यावर आयुष्य तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करन. कधी तुम्हाला पाडन, कधी तुम्हाला रडवण, कधी तुम्हाला हसवण, कधी तुमच्या वयापेक्षा जास्त दुःख देईन. आणि या सुखदुःखाच्या खेळात तुम्ही मला विसरून जासाल. नाही सर, असं कधीच नाही होणार. बाळा हो, वेळेबरोबर तुम्हाला बी बदलणं पडन. पण आयुष्यात कधी शाळेतला मित्र दिसला ना तर त्याला भेटा, त्याला बोला. कारण हे आयुष्य कधी संपन कोणाला माहित नाही. माझ्याकडून काही चुकला असेल, मग एखादी गोष्ट कोणाला वाईट वाटली असेल तर मला गुरु समजून माफ करा. गुरुचं कर्तव्य राहतं आपल्या विद्यार्थ्याला शिकवायचं. या समाजात आई वडिलांनंतर गुरुच असा व्यक्ती आहे ज्याला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा पण मोठं व्हावं. गुरु रस्त्यासारखा राहतो, स्वतः कुठे जात नाही, पण विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. माझ्याकडून काही चुकला असेल तर मला माफ करा. आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.